jungle. आयतोडी खुर्द वारणा नदीकाठी मगरीचे दर्शन. नागरिकांच्या ते भीतीचे वातावरण. आयतोडी खुर्द तालुका वाळवा परिसरात पिकामध्ये मगरीचा सुळसुळाट दिसून आल्याने चारा आणायला गेलेल्या शेतकऱ्यांची तारंबळ उडाली. गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वारणा नदीला मोठा पूर आला असून नदीकाठचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूर परिस्थितीमुळे नदीकाठची शेती पिके पाण्याखाली गेली असतानाच आता एका नव्या आणि अत्यंत भयानक संकटाने शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. वारणा नदीच्या पुराच्या पाण्यासोबत आता थेट मगरी पात्राबाहेर पडल्या असून आयतोडी खुर्द व परिसरात मगरींनी ठिकठिकाणी वास्तव्य केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण पसरले आहे. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडून आयतोडी खुर्द ते चिकोडी या मार्गालगत असणाऱ्या शेती पिकात मोठ्या प्रमाणावर शिरले आहे. गेल्या 4 दिवसापासून पिके पाण्याखाली असल्याने आधीच कोट्यावधी रुपयाच्या नुकसानाची टांगती तलवार शेतकऱ्यांच्यावर आहे. त्यातच आता या साचलेल्या पाण्यात नदीतील भल्या मोठ्या मगरींनी ठाण मांडले आहे. शेतींना सध्या तळ्याचे स्वरूप आले असून पिकाच्या आडोशाला या मगरी दबा धरून बसल्या आहेत. शेतात पाणी साचले असले तरी दुभत्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे अनेक धाडसी शेतकरी जीव मुठीत धरून पूरपट्ट्यातील शेतात चारा आणण्यासाठी जात आहेत. मात्र चारा काढत असतानाच शेतकऱ्यांना अचानक पिकाच्या आडोशाला भल्या मोठ्या मगरी सुस्तावलेल्या अवस्थेत निदर्शनास आल्या. मगरींना इतक्या जवळ पाहिल्यानंतर शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आणि त्यांनी तेथून पळ काढला. एकाच वेळी अनेक ठिकाणी मगरी दिसू लागल्याने आता शेतात पाऊल टाकायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर निर्माण झाला आहे. पावसाचा जोर अद्याप कायम असून वारणा नदीची पातळी वाढत आहे. अशा स्थितीत मगरींचा वावर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी जनावरांचा चारा आणण्यासाठी किंवा पूर पाहण्यासाठी शेतात अथवा पाण्याच्या ठिकाणी एकटेच जाऊ नये. जाताना समूहाने जावे. हातामध्ये काठी आणि सोबत टॉर्च किंवा पुरेशी सुरक्षा बाळगावी. कोणतीही हालचाल संशयास्पद वाटल्यास तात्काळ सुरक्षित स्थळी यावे असे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे. तर वन्यजीव विभागाने या परिस्थितीची गंभीर दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.